आपल्या हिंदू धर्मात सुवासिनींसाठी अत्यंत महत्त्वाचा, अखंड सौभाग्याचं लेणं देणारा आणि प्रेमाचा सण म्हणजेच वटपौर्णिमा. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो, त्याचं आरोग्य चांगलं राहावं आणि 7 जन्मांची सोबत मिळावी, यासाठी आपण सुवासिनी मोठ्या श्रद्धेने वडाच्या झाडाची पूजा करतो. पण सख्यांनो, यंदा 2026 मध्ये वटपौर्णिमा कधी आहे? पूजेचा शुभ मुहूर्त कोणता? शास्त्रशुक्त पद्धतीने पूजा कशी करावी याबद्दलची अचूक माहिती. त्याचबरोबर या काही 3 स्त्रिया असतात, त्यांनी चुकूनही वटपौर्णिमेचा उपवास करायचा नसतो. त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी जाणून घेऊया की यंदा वटपौर्णिमा कधी आहे. पंचांगानुसार यंदा वटपौर्णिमा ही 29 जून 2026 सोमवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. पौर्णिमा तिथीची सुरुवात ही 28 जून 2026 रोजी सकाळी 8:35 होईल. पौर्णिमा तिथीची समाप्ती सोमवार 29 जून 2026 रोजी सकाळी 8:48 होईल. तिथीनुसार सोमवार 29 जून रोजीच आपल्याला वटपौर्णिमेची व्रत करायची आहे. जर तुम्हाला पूजेचं सर्वात उत्तम आणि शुभ मुहूर्त हवा असेल तर दुपारी 12 वाजल्यापासून ते 12:51 अभिजित मुहूर्त आहे. या काळात पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. आता पाहूया की पूजेला जाण्यापूर्वी आपल्याला ताटात कोणकोणते साहित्य असायला हवे. सगळ्यात आधी हळदी कुंकू, अक्षदा आणि पाण्याचा तांबा. वळाला गुंडाळण्यासाठी पांढरा कच्चा सुताचा धागा, धूप दीप म्हणजेच निरंजन आणि अगरबत्ती, विळ्याची पाने, सुपारी आणि काही नाणी. दक्षिणा म्हणून मुख्य ऋतू फळ म्हणजेच आंबा. पौर्णिमेला वडाला आंबे अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे. यासोबतच तुम्ही इतर प्रकारचे फळे घेऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर सावित्री देवीला अर्पण करण्यासाठी सौभाग्याचं साहित्य, जसे की हिरव्या बांगड्या, काळे मणी, फणी आणि शृंगाराचे सामान. आता बघा, वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून छान शृंगार करावा. मनात आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी संकल्प करावा आणि त्यानंतर वडाच्या झाडापाशी जाऊन शांत मनाने पूजा सुरू करावी. वडाच्या झाडाला मनोभावे नमस्कार करावा आणि वडाच्या मुळाशी तांब्यातून थोडे जल पाणी अर्पण करावे. वडाच्या खोडाला हळद कुंकू लावा आणि अक्षदा वाहा. सावित्री माता आणि सत्यवानाचे स्मरण करून त्यांना विड्याची पाने, सुपारी, दक्षिणा आणि सौभाग्याचे साहित्य अर्पण करा. त्यानंतर वडाला फुले आणि मुख्य फळ म्हणून आंबा अर्पण करा. देवासमोर धूप आणि दीप ओवाळा. आता हातात पांढरा सुताचा दोरा घ्या. वडाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घाला. प्रदक्षिणा घालताना तो सुताचा दोरा झाडाभोवती गुंडाळत जावा. प्रत्येक प्रदक्षिणेसोबत मनात आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि सुखी संसारासाठी प्रार्थना करा. पूजा पूर्ण झाल्यावर वडाच्या झाडाची मनोभावी आरती करा आणि तिथे उपस्थित असलेल्या इतर सुवासिनींना हळदी कुंकू लावून आंबे किंवा वाण देऊन पूजा करावी. अशी ही साधी, सोपी आणि शास्त्रशुद्ध वटपौर्णिमेची पद्धत आहे. यंदा वटपौर्णिमेची काय तयारी केली आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने आपल्याला वटपौर्णिमेची पूजा जी आहे तर ती करायची आहे. त्याचबरोबर उपवासाचे सुद्धा आपल्याला काही नियम असतात. वटपौर्णिमेचा उपवास नेमके कसा करावा, कधी सोडावा ते आपण बघूया. तर सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. त्यानंतर माझ्या पतीला आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशी संकल्पना करून व्रताची सुरुवात करावी. हे व्रत काही स्त्रिया पूर्णपणे निर्जला करतात, तर काही जणी फलाहार घेऊन करतात.
जर तुम्हाला पूर्ण उपवास करणे शक्य नसेल, तर तुम्ही फलाहार करू शकता. यामध्ये आंबे, केळी, सफरचंद, दूध, दही, साबुदाणा यांचा समावेश करू शकता. उपवासाच्या दिवशी कांदा, लसूण, मांसाहार, गहू, तांदूळ आणि साधे मीठ खाणे टाळावे. तसेच तामसिक पदार्थ किंवा बाहेरचे जड अन्न खाणे देखील टाळावे. उपवासाच्या दिवशी कोणाबद्दल वाईट विचार करू नका. वादविवाद टाळा आणि पूर्ण वेळ शारीरिक व मानसिक शुद्धता राखा. काळे, निळे किंवा पांढरे कपडे परिधान करणे टाळा. उपवास कधी आणि कसा सोडावा? बघा, उपवास सोडण्यापूर्वी वडाच्या झाडाची पूजा, आरती आणि सावित्री सत्यवानाची कथा वाचणे किंवा ऐकणे आवश्यक आहे. पूजा पूर्ण झाल्याशिवाय उपवास सोडू नये. अनेक ठिकाणी वडाच्या झाडाची पूजा आणि प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर, म्हणजेच संध्याकाळी किंवा पूजा संपल्यानंतर उपवास सोडला जातो. काही स्त्रिया पौर्णिमा तिथी संपल्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडतात. उपवास सोडताना सात्विक आणि हलका आहार घ्यावा. काही ठिकाणी गोड भात किंवा खीर खाऊन उपवास सोडण्याची पद्धत आहे. उपवास सोडण्यापूर्वी देवाला आणि आपल्या पतीला नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा. आता तुमच्याकडे ज्या पद्धतीने उपवास सोडत असेल त्या पद्धतीने मग तुम्ही सोडू शकता. काही ठिकाणी संध्याकाळी सोडतात, काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी सोडतात. त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास सोडायचा आहे. वळूया आपण आपल्या मुख्य विषयाकडे. बघा, आपल्या पतीला 7 जन्माची आपली साथ मिळावी, त्यांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून आपण मोठ्या उत्साहाने आणि निष्ठेने हे व्रत करत असतो. उपवास धरत असतो. कधी-कधी उत्साहात किंवा माहिती नसताना आपल्याकडनं अशा काही चुका होतात, ज्याचे वाईट परिणाम आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या आरोग्यावर होऊ शकतात. शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलेले आहे की काही विशिष्ट परिस्थितीमध्ये स्त्रियांनी हा उपवास चुकूनही धरू नये, अन्यथा नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल. आता बघा, यंदा 29 जूनला वटपौर्णिमा या दिवशी कोणत्या स्त्रियांनी उपवास धरू नये, पूजेची वेळ कोणत्या चुका टाळाव्यात आणि उपवास चुकीच्या पद्धतीने केल्यास काय नुकसान होऊ शकतं, हे आज आपण पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की शास्त्रानुसार आणि आरोग्यानुसार कोणत्या स्त्रियांनी वटपौर्णिमेचा उपवास धरू नये. त्यामध्ये सर्वात पहिली जी स्त्री आहे ती म्हणजे गरोदर महिला. जर तुम्ही गरोदर असाल तर वटपौर्णिमेचा किंवा निर्जला उपवास चुकूनही करू नका. गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाला पोषणाची गरज असते. अशा वेळी उपाशी राहिल्याने बाळाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. शास्त्रात सांगतात की गर्भवती महिलेने केवळ वळाची पूजा करावी, डोक्यावरून पाणी घेऊन स्नान टाळावे आणि उपवास न करता फलाहार किंवा सात्विक जेवण घ्यावे. यात कसलेही पाप लागत नाही. त्याचबरोबर पुढची जी महिला आहे ती म्हणजे आजारी किंवा अशक्त स्त्री. जर तुम्हाला डायबिटीज, ब्लड शुगर आणि इतर कोणतीही गंभीर आजार असेल किंवा औषध उपचार सुरू असतील तर उपवास करू नका. देवाला तुमची श्रद्धा हवी असते. तुमच्या शरीराला त्रास द्यायचा नसतो. त्यामुळे ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहे. तिसरी जी स्त्री आहे ती म्हणजेच मासिक पाळी असलेली. जर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला मासिक पाळी आली असेल किंवा तुमचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा दिवस असेल, तर तुम्ही स्वतः वडाच्या झाडाला स्पर्श करू नका किंवा पूजा देखील करू नका. अशा वेळी तुम्ही उपवास धरू शकता, पण पूजा घरातील दुसऱ्या सुवासिनीकडून किंवा पतीकडून करून घ्यावी. अशा पद्धतीने 3 स्त्री आहे. आता पाहूया अशा चुका अनेक स्त्रियांना कळत नाही आणि नंतर दोष लागतात. कपड्यांचा रंग. वटपौर्णिमा हा सौभाग्याचा सण आहे. या दिवशी चुकूनही पांढऱ्या किंवा निळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करू नका. पूजेसाठी नेहमी लाल, पिवळा, हिरवा
आणि गुलाबी यांसारखे रंगच निवडा. त्याचबरोबर दुसरा आहे सुताचा दोरा तोडणे. वडाला प्रदक्षिणा घालताना आपण पांढरा कच्चा सुताचा दोरा गुंडाळतो. हा दोरा प्रदक्षिणा घालताना चुकून मध्येच तुटणार नाही याची काळजी घ्या. दोरा तुटणे अशुभ मानले जाते. त्यामुळे दोरा अगदी हलक्या हाताने आणि शांतपणे गुंडाळावा. जर तो चुकून तुटलास तर तिथेच गाठ मारून पूजा थांबवू नका. तर क्षमा मागून पुढे प्रदक्षिणा पूर्ण करा. तिसरी चूक म्हणजेच वडाची फांदी तोडून घरात पूजा करणे. अनेक महिला सोयींसाठी वडाची फांदी तोडून आणतात आणि घरात कुंडीत किंवा तांब्यात ठेवून पूजा करतात. विज्ञानाच्या आणि शास्त्राच्या दृष्टीने जिवंत आणि मोठ्या वडाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फांदी तोडल्याने झाडाला इजा होते, ज्याला वृक्षहत्या मानले जाते. त्यामुळे शक्यतो नैसर्गिक वडाच्या झाडापाशी जाऊनच पूजा करावी. चौथी चूक म्हणजेच खोटे बोलणे. पाचवी चूक म्हणजेच सुवासिनीचे अपमान करणे. पूजा झाल्यावर जेव्हा तुम्ही एकामेकींना वाण देता, हळदी कुंकू लावता, तेव्हा कोणत्याही सुवासिनीचे किंवा गरिबाचा अपमान करू नका. आनंदाने, आदराने वाण द्या. काही स्त्रिया दिवसभर उपाशी राहून दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. पण शास्त्रानुसार दुपारी 12 ते 1 हा शुभ मुहूर्तावर वडाची पूजा संपन्न झाली. तुम्ही वडाला अर्पण केलेला आंबा किंवा पाण्याचा घोट घेऊन उपवास सोडू शकता. संध्याकाळी देव आरती करून सात्विक अन्नाचे जेवण करावे. तुम्ही तुमची प्रकृतीनुसार उपवास सोडावा. देव हा नेहमी भावाचा भुकेला असतो, रीतिरिवाजांना नाही. त्यामुळे कोणती भीती न मनात बाळगता वर सांगितलेल्या चुका टाळून आनंदाने वटपौर्णिमा साजरी करा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ जर आवडला असेल तर मंदिर यात्रा विथ निकुराच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.